राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व बहुजन मुक्ती पार्टीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। मोबाईलची करणे बंद करा, नाहीतर पार्टीच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा। बुलढाणा देशभरात सतत मॉब लिंचिंग आणि निष्पाप मुस्लिमांच्या हत्या थांबवण्याकरिता काल दिनांक 25 जून 2024 रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदाधिकाऱ्यांच्या समक्ष निवेदन सादर करण्यात आले असून सदर निवेदनामध्ये नमूद भारतीय जनता पक्षाच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या काळात देशभरात मुस्लिम समाजावर अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने बन्नी, सिब, मोबाईल लिंचिंगच्या नावावर, खोट्या गिशीच्या नावावर, जेहादच्या नावावर आणि अगदी पोलीस कोठडीत व चालत्या गाडीमध्ये सुद्धा मुस्लिमांच्या हत्या होतात। आणि द्वेषी संघटनेकडून देशात ठिकठिकाणी बुलडोझर चालून मुस्लिमांची प्रार्थना स्थळे, दुकाने, घरे व्यस्त आणि उद्ध्वस्त करण्याकडे सध्याचे सरकार दुर्लक्ष करीत आहे। आपल्या देशाचे आणि राज्यात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन, संपत्ती, सुरक्षा आणि आस्थापनेचे संरक्षण करणे ही राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी असून त्यांच्यावर अन्याय होत असल्यामुळे लवकरात लवकर मोबाईल लिंचिंग करणे बंद करा, नाहीतर पार्टीच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दादा होवाळे यांनी दिला। त्यावेळेस बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश महासचिव सुजित बांगर, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष एजाज शहा, भारत मुक्ती मोर्चाचे विभागीय अध्यक्ष भागवत जाधव, पिछड़ा ओबीसी वर्ग मोर्चाचे गोपाल वाघमारे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या विदर्भ कोषाध्यक्ष सध्या हिवाळे, प्रकाश धुरंधर, महेंद्र गवई, इमरान खान, प्रवीण गवई, अंकित भारसाकडे, जया उजागरे, लता किल्लारे, रत्नाताई इंगळे, प्रतिताई पुरंदर या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील कार्यकर्तेही या ठिकाणी उपस्थित होते। बीजेपीला रोखण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सक्सेस झाल्यामुळे त्याचा राग मनामध्ये धरून ते मुस्लिमांचं मोठ्या प्रमाणात मॉब लिंचिंग करत आहेत। जिथं बीजेपी हारलेली आहे तर मुस्लिमांचं मॉब लिंचिंग चालू आहे आणि म्हणून हे जर त्वरित थांबवलं नाहीये, हे मॉब लिंचिंग आणि ही जी हत्या आहे ही मानवतेला काळीमा फासणारी आहे। मी खरं तर या घटनेचा जाहीर धिक्कार करतो आणि या बीजेपी सरकारचा सुद्धा जाहीर धिक्कार करतो। हे सरकार या देशामध्ये गोरगरिबांची हत्या रोखू शकत नाहीये, गोरगरिबांची हत्या घडवून आणत आहे असा आमचा त्याच्यावरती आरोप आहे। कारण हे सरकार कोणत्याच गोष्टीमध्ये गोरगरिबांना न्याय देण्यासाठी काम करताना दिसत नाहीये, म्हणून या सरकारचा जाहीर धिक्कार करतो। नरेंद्र मोदी साहेब मोठ्या मोठ्या बाता करत आहेत, परंतु इथल्या लोकांचं जीवन वाचवण्यासाठी किंवा जीव वाचवण्यासाठी मात्र कोणतंही काम करताना दिसत नाही। म्हणून साथियो, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय वामन मेश्राम साहेबांच्या आदेशानुसार साथियो आज संपूर्ण देशभरामध्ये हे निवेदन देण्यात येत आहे। संपूर्ण देशभरामध्ये जवळपास 750 जिल्ह्यामध्ये हे निवेदन आज दिलं जाणार आहे। त्याचा एक भाग म्हणून आम्ही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज आलेलो आहे। आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रपतीकडे मागणी करत आहोत की हे मॉब लिंचिंग हत्या रोखण्यात याव्यात, अन्यथा भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा एकत्र येऊन देशामध्ये मोठं आंदोलन अगदी छेडलं जाईल, एवढाच या निमित्तानं इशारा देतो। थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र।